नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे आनंदाची बातमी. माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन बाबत या पगार या तारखेला जी.आर. निर्गमित. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित. माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी चे वेतन या तारखेला मिळणार. जाणून घ्या सविस्तर माहिती. पगार केव्हा प्राप्त होणार आहे आणि कर्मचाऱ्यांना पगार केव्हा मिळणार आहे, कर्मचाऱ्याचे पगार कोणत्या तारखेला होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 बाबत आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सदर शासन निर्णय जी.आर. निर्गमित करून सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीय झालेला व वित्त विभागाकडून भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, नगरपालिका मंडळाच्या, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय शाळा, माध्यमिक शाळांची तपासणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलमानुसार जिल्हा परिषदांना स्वप्रयोजन अनुदाने, शिक्षकांचे प्रशिक्षण, माध्यमिक शिक्षण, मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा, अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना सहाय्यक वेतन अनुदान वेतनासाठी प्राप्त करून दिले आहेत. आणि क्रीडा व युवक सेवा, सचिवालय, सामाजिक सेवा, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग इत्यादी लेखा शिक्षकाखाली नियंत्रक अधिकारी म्हणून यांचा अधीनस्थ राखून ठेवण्याचे निधी राखून वितरित करण्यासाठी सविस्तर निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजेच लेखा शिक्षकाचे नियंत्रण अधिकारी यांच्या अधीनस्थ ठेवून निधीचे वितरण करण्यात मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा दिसतो आहे. हा ठेवत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.